तर हॅलो काही स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं अजून एका ब्लॉगमध्ये. तर आपण आजच्या ब्लॉगमध्ये अकोले टू श्रीरामपूर चाललो आहे. तर तुम्हाला अकोले टू श्रीरामपूरचा प्रवास दाखवू. आता आपले 50 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले, त्याच्यामुळे खूप धन्यवाद तुमचं. व्हिडिओ कंटिन्यू बघा, दाखवतो प्रेम नका दाखवू, सपोर्ट करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तिथे पेट्रोल टाकायला आमचं नाव सांगा. 4 रुपये डिस्काउंटमध्ये पेट्रोल टाका. 1 रुपये नाही भेटत. दादा आवाज वाढव ना. ते जुबेरवाणी साऊंड पाहिजे. माझ्याकडे मोबाईल नाही. तुमच्याकडे दादा मोबाईल दे ना. दादा मोबाईल दे, मी लावतो तर चांगलं घ्या. दादा आमचं ब्लॉग चालू आहे. दादा मोबाईल दे ना. फॅन लोक नाराज होतील ना ब्लॉग नाही काढल्यावर. फॅन लोक म्हणतील कुठे गेला 2-3 दिवस काय. ब्लॉग चालूच आहे आपला. अर्धा बोगस नाही दादा, बोगस व्हिडिओ करे भावना. 50 झाले आमचे पूर्ण. 50 प्लस 51 झाले. 51 झाले. भावंडो तुम्ही आपल्या राजू भाऊला सपोर्ट करा, म्हणजे राजू भाऊ आयफोन घे. A few moments later. किती कोंबडे रे? 10,000 कोंबड्या बॉर्डरची बोलते श्रीरामपूरमध्ये. तुम्ही आतमध्ये बघितलं असेल, बॉयलरचं पोल्ट्री शेड होतं. एकदम खूपच मोठं होतं. त्याच्यात जवळजवळ किती 10,000 का कितीतरी कोंबड्या होत्या. 10,000 कोंबड्या. कापसाची शेती. आता आहे आपण श्रीरामपूरमध्ये. बघू शकता तुम्ही कापसाचे झाड. आधी असे फुलं येतात म्हणे, मग हे गळून जातात, मग कापूस तयार होतो. मग किती मोठे एवढी सगळी कापसाची शेती आहे. सोयाबीनची शेती. याला पण आधी अशी कळी येतात म्हणे, बघा हे त्याच्यातून सोयाबीन फुगतात. 5 minutes later. तर आलोय आता आपण अंबिका पान स्टॉल. तिथे जाऊन पान खाऊ. कोणता चौरसी पावडर कोणती? आमच्या चौरसी पान काय कॅन्सल झालं. आता फिरतोय आम्ही श्रीरामपूर. वातावरण एकदम ओके, एकदम मस्त वातावरण. पण काय तरी आहे काय आपल्याला पुढं अकोल्यामध्ये सुकून. सुकून. अकोल्यामध्ये संगमनेरमध्ये सुकून किती चांगला असतं. नॅचरल फिरण्यासाठी एकदम ओके. श्रीरामपूर वगैरे पुणे वगैरे पाहिजे कोणाला. अकोले आणि संगमनेर तिथं जसं सुकून भेटतात तसं इकडे भेटत नाही. सोनार गल्ली. ज्वेलरी घ्यायची असतं. हा तू कायम कोणत्या पण व्हिडिओमध्ये असं सांगतो, हे काय घ्यायचं असेल तर इथे येऊ शकतं. मग येऊ शकतात ना भाऊ. आपण दाखवलं म्हणजे पत्ता दाखवून येऊ शकता तुम्ही. आपण दुसरीकडे आलोय फॅमिली पान दरबार. बार बोल रहे हैं पढ़ने निकले वाले छात्रों को. विचार ना आहे का
तुमच्या नाही का कोणती पावडर पुसला असेल फॅमिली बांधा RD फॅमिली बांधा R&D स्पेशल आहे काय ते यांचं स्पेशल गोड असेल ना कर ना मोबाईल ब्लॉग कंटिन्यू बघत राहा मला वाटत नाही फुलफिल झालं बघा चौदारी भावांना आता आपण चाललेले रेल्वेच्या पटरीवर जाऊन ब्लॉक टाकतो रेल्वे स्टेशनवरती आलोय भावांना आता तुला काय रेल्वे नाही भेटणार रेल्वे पण आलो रेल्वे स्टेशन दाखव ना येतोय का हा रेल्वे येतोय हा माफ कीजिएगा रेल्वे आली तर रेल्वे दाखव आप तुम्हाला फोटो नाही ब्लॉगिंग चालू आहे रेल्वे आला येतो रेल्वे मला तेच वाटलं पण मित्रांनो जे आपले मित्र वाचमींनी चांगलं सांगितलं आम्हाला काय म्हणते कारण रेल्वे कधी पण येऊ शकतो असं जायचं नाही खूप वाचून यायचं पण आम्हाला काही होती तुम्हाला रेल्वे दाखवायची त्याच्यामुळे आम्ही रिस्क घेऊन आलो रेल्वे. होते भारतीय रेल्वे त्यांना तेव्हा म्हणतो ते मी सुतार vlogging बागाचे करतोय. ते काही नाही बोललो ब्लॉगर पॉवर चल पावर पहिला पण बघा कसं बेसिक कसं आहे बघ अरे ब्लॉगला दाखव ना जाऊ आपण जातो रेल्वे लगेच नाही थांबत जाऊ पाहत नाही तुमच्यासाठी ते चल ना चल वॉचमॅन गेला ना तो काय ना म्हणून चल ना आपल्याला जागा आपली डबल सीट पण आहे कहाँ से आ रहे भाई रेलवे दिल्ली दिल्ली से तुम दिल्ली के हो बैंगलोर जाना बैंगलोर दिल्ली दिल्ली टू बैंगलोर है क्या डायरेक्ट लाइक करो सब्सक्राइब करो ते भाऊने तेरा नाम क्या? सांगितलं ट्रेन आहे कुठे चालली ते दिल्लीवरून आली ट्रेन बँगलोरला चालली दिल्ली आता आहे श्रीरामपूर रेल्वे स्टेशन स्टॉपवरती बँगलोर Guys. वास
कसे सफर करत असतील बघा इतक्या प्रवास 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 तेच हिंदीमध्ये सफर Traveling. म्हणतात. हे दिल्लीवरून आली चालली ट्रेन. बघा भावना फुकट चेक करत आहे बिना तिकीटचं. तुम्ही पण असं एका पोरीच्या आयुष्यात फुकट करून जा. पण पुढे ते लय मागत पडतं. ते सगळे फुकट जातात. ते बघ पडला बिडला तर जीव जाईल. काय नाही होणार भावनो. तर पोरींच्या आयुष्यात फुकट चढू नका, लय मागत पडतं. लेकिन यार यहाँ में पिघल गया. आपण चाललोय रेल्वे स्टेशन पासून घरी. तिथं काही सीन झाल्यावर तुम्हाला दाखवू, नाहीतर आता ब्लॉग इथे लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ਆਪੇ ਬੰਦਾ ਸਿੱਖ ਜਾਂਦਾ ਖਾ ਖਾ ਕੇ ਠੋਕਰਾਂ ਜੀ ਠੋਕਰਾਂ ਬਦਾਮਾਂ ਨਾਲੋਂ ਤੇਜ਼ ਹੁੰਦੀਆਂ ਹੌਲੀ ਹੌਲੀ ਹਾਸਲ ਮੁਕਾਮ ਹੁੰਦਾ ਆ ਹੌਲੀ ਹੌਲੀ ਮਿਹਨਤਾਂ ਦਾ ਨਾਮ ਹੁੰਦਾ ਆ ਪਹਿਲਾਂ ਪਹਿਲਾਂ ਹਰ ਬੰਦਾ ਆਮ ਹੁੰਦਾ ਆ ਦੁਨੀਆਦਾਰੀ ਚੋਂ ਜੋ ਤਰਾਸ਼ ਬਣਦੇ ਆਪਣੇ ਤੇ ਰੱਖ ਵਿਸ਼ਵਾਸ ਬਣਦੇ ਹੋਏ ਆਮ ਜਿਹੇ ਮੁੰਡੇ ਵੀ ਨੇ ਖਾਸ ਬਣਦੇ